Hello students, good morning. Minate madam. Students, today we have to learn ray diagram for refraction. In that case, we have to learn images formed by convex lens and images formed by concave lenses. म्हणजेच आपण जेव्हा कन्व्हेक्स लेन्समधून इमेज मिळवतो तेव्हा तिचे रे डायग्राम कसे जातात आणि त्यांचे रूल काय आहेत. म्हणजे कन्व्हेक्स लेन्समधून एखाद्या ऑब्जेक्टची इमेज बघत असताना जी रे डायग्राम तयार होते तिचे रूल काय आहेत आणि कन्केव्ह लेन्सेसमधून एखाद्या ऑब्जेक्टची इमेज तयार होते तेव्हा त्या ऑब्जेक्ट आणि इमेज यांची रे डायग्राम यांचे रूल कसे आहेत हे आज आपण बघणार आहोत. त्याचबरोबर इमेजेस फॉर्म बाय कन्व्हेक्स लेन्सेस फॉर डिफरंट पोझिशन ऑफ द ऑब्जेक्ट. वेगवेगळ्या पोझिशनवरती जागेवरती आपण ऑब्जेक्ट ठेवल्यानंतर त्या ऑब्जेक्टची इमेज कुठे मिळते आणि तिचं नेचर काय आहे, साईज काय आहे याचाही आपण आज अभ्यास करणार आहोत. इन प्रिव्हियस पिरियड we learn if we take convex lens, then image of the object from convex lens from a single point if at object is at infinity. आपण मागच्या तासाला बघितलेलं आहे की जी कन्व्हेक्स लेन्स आहे ती कशी असते, कन्व्हर्जिंग लेन्स असते. म्हणजेच कन्व्हेक्स लेन्सचा महत्त्वाचा गुणधर्म काय आहे की कन्व्हेक्स लेन्सवरती जेव्हा रेज येतात तेव्हा ते रेज आफ्टर रिफ्रॅक्शन ते रेज एका पॉईंटमध्ये कन्व्हर्ज होतात. आणि कन्केव्ह लेन्समध्ये जेव्हा पॅरलल इन्सिडंट रे येतात किंवा सनलाईट जेव्हा कन्केव्ह लेन्समध्ये पडते तेव्हा ते रेज जे आहेत आफ्टर रिफ्रॅक्शन एकमेकांपासून दूर जातात, म्हणजे डायव्हर्ज होतात. पण ते दूर जात असताना एका सिंगल पॉईंटमधून आल्यासारखा आपल्याला भास होतो. हे आपण मागच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये बघितलेलं आहे. लाईट रेज पॅरलल टू द प्रिन्सिपल ॲक्सिस फॉलिंग ऑन अ कन्व्हेक्स लेन्स come together, get focus at a point on the principal axis. म्हणजेच कन्व्हेक्स लेन्सवरती आलेले जे पॅरलल रेज आहेत सनलाईटचे ते कम टुगेदर एका पॉईंटमध्ये प्रिन्सिपल ॲक्सिसवरच्या एका पॉईंटमध्ये टुगेदर होतात, एकत्र येतात आणि त्या पॉईंटमध्ये ते फोकस होतात आणि म्हणून त्या लेन्सला कन्व्हर्जिंग लेन्स म्हणतात. त्याच्या उलट light rays parallel to the principal axis falling on a concave lens diverge after refraction. एकमेकांपासून ते डायव्हर्ज होतात. सो दिस टाईप ऑफ लेन्स इज कॉल्ड डायव्हर्जंट लेन्स. हे आपण मागच्या लेसनमध्ये बघितलंय आणि हे आपल्याला आता रे डायग्रामसाठी उपयोगी पडणार आहे. तर नाव लेट अस सी द इमेजेस फॉर्म बाय कन्व्हेक्स लेन्सेस. रूल्स ऑफ द इमेजेस फॉर्म बाय कन्व्हेक्स लेन्स. याचे 3 महत्त्वाचे रूल्स आहेत आणि हे रूल्स जे आहेत ह्या रूल्सवरनंच आपण बाकीच्या पुढच्या सगळ्या रे डायग्राम ज्या आहेत लाईटच्या त्या काढू शकतो आणि म्हणून हे रूल स्टडी करणं खूप महत्त्वाचं आहे. बघा, आपण आधी काय काढून ठेवलेलं आहे, एक लेन्स काढून ठेवलेला आहे आणि त्याची प्रिन्सिपल ॲक्सिस ती काढून ठेवलेली आहे. रे डायग्राम काढताना नेहमी लक्षात ठेवा स्टार्टिंग ही आधी प्रिन्सिपल ॲक्सिस काढून घ्यायची. मी तुम्हाला रे डायग्राम कशी काढायची ते सांगणार आहेच आहे, पण स्टार्टिंग लक्षात ठेवा आधी प्रिन्सिपल ॲक्सिस काढून घ्यायची. त्याच्यानंतर मिडल पोर्शनला आपण एका परपेंडिक्युलर लाईन काढायची की जी प्रिन्सिपल ॲक्सिसच्या वरती आणि खाली सेम डिस्टन्सवरती घ्यायची आणि नंतर आपण सोपं आणि डायग्राम छान दिसावी म्हणून आपण या प्रोटेक्टरचा यूज करून ही जी लाईन आपण काढलेली आहे त्या लाईनवरती बरोबर आपण प्रोटेक्टर ठेवून
कर्व काढून घ्यायचा. त्याच आणि हा जो 90ची जी आपली मार्किंग आहे, ही मार्किंग आपल्या प्रिन्सिपल ॲक्सिसला काय करायची, जॉईन करायची. 90 जॉईन करायचा, म्हणजे मग आपली डायग्राम जी आहे ती अतिशय सुंदर येते. अशा पद्धतीने आपण ही काढून घ्यायची. आणि मग त्यानंतर त्याच्या अपोजिट साईडला ठेवून परत 90 मार्किंग प्रिन्सिपल ॲक्सिसला जॉईन करायचं आणि बरोबर हे काढून घ्यायचं. तर हे कर्व काढत असताना लक्षात ठेवा, हा जो कन्व्हेक्स लेन्स आहे तो खूप जास्त फुगीर दिसता, बलजी दिसता कामा नये. तो असा मध्यभागी जरी बलजी असला तरी खूप मोठा बलजी दिसता कामा नये, तो नाजूक दिसला पाहिजे. तर पहिल्यांदा आपण प्रिन्सिपल ॲक्सिस काढून घ्यायची आणि मग लेन्स काढून घ्यायची. त्याच्यानंतर मग आपण ऑप्टिकल सेंटरला नाव द्यायचं. प्रिन्सिपल ॲक्सिसवरती तिचं लेन्सचा जो मिडल पॉईंट असतो त्याला ऑप्टिकल सेंटर म्हणायचं. त्यानंतर आपण कंपॉसमध्ये थोडं प्रॉपर डिस्टन्स घ्यायचं आणि ऑप्टिकल सेंटरवर कंपॉस ठेवायचा आणि दोन्ही बाजूला त्यांचे काय काढून घ्यायचे, प्रिन्सिपल फोकस. एका ऑब्जेक्टच्या बाजूचा जो असतो त्याला आपण F1 म्हणतो आणि त्याच्या अपोजिट साईड जो असतो तो F2 असतो, तर त्याला आपण प्रिन्सिपल फोकस म्हणतो. अशा पद्धतीने आपण डायग्राम काढायला सुरुवात करायची. स्टार्टिंगला आपण ह्या गोष्टी करायच्या. 1 बाय 1 पुढच्या डायग्राम शिकवताना मी तुम्हाला सांगत जाईल. बघा, पहिला रूल काय आहे, when the incident ray is parallel to the principal axis, the refracted ray passes through the principal focus. बघा, लक्षात घ्या की ही जी प्रिन्सिपल ॲक्सिस आहे, ह्या प्रिन्सिपल ॲक्सिसला जर इन्सिडंट रे पॅरलल घेतला, इन्सिडंट रे म्हणजे काय, तर सनकडून लेन्सकडे येणारा, त्याला इन्सिडंट म्हणतात. येणारा रे म्हणजे इन्सिडंट. आणि तो जर या प्रिन्सिपल ॲक्सिसला आपण पॅरलल घेतला, म्हणजे बघा कसा पॅरलल घ्यायचा तो. बघा, आता मी हा पॅरलल घेतलेला आहे प्रिन्सिपल ॲक्सिसला. हा कोड आहे, हा आहे इन्सिडंट रे. हा कुणाला पॅरलल घेतलाय, ही जी प्रिन्सिपल ॲक्सिस आहे तिला पॅरलल घेतलाय. आणि हेही लक्षात ठेवा की नेहमी इन्सिडंट रे घ्यायचे असतील तर ते लेन्सच्या लेफ्ट साईडला घेत चला. हे आपलं साईन कन्व्हेन्शन आहे, ठरवून ठेवलेलं आहे. ते ह्या बाजूला आहे. तुम्ही म्हणाले ह्या बाजूला ऑब्जेक्ट नसतो का, असतो, पण आपण रे डायग्राम काढताना हे साईन कन्व्हेन्शन पाळायचे. ओके, बघा, व्हेन द इन्सिडंट रे इज पॅरलल टू द प्रिन्सिपल ॲक्सिस, ह्या प्रिन्सिपल ॲक्सिसला हा जर इन्सिडंट रे पॅरलल असेल तर रिफ्रॅक्टेड रे पासेस थ्रू द प्रिन्सिपल फोकस. तर हा इथून येणारा जो त्याचं जे रिफ्रॅक्शन होतं, हे रिफ्रॅक्शन कसं होईल, रिफ्रॅक्शन हे ह्या प्रिन्सिपल फोकसमधून जाईल. प्रिन्सिपल फोकस जो आहे तिथून जाईल. हा प्रिन्सिपल फोकस आपण आधीच काढलेला आहे. असं रिफ्रॅक्शन होईल याचं. हा कोण आहे, हा रिफ्रॅक्टेड रे आहे. रिफ्रॅक्टेड रे. हा इन्सिडंट रे. हा कोण आहे, हा फोकस आहे, प्रिन्सिपल फोकस. आणि पहिला रूल लक्षात आला, व्हेन इन्सिडंट रे इज पॅरलल टू द प्रिन्सिपल ॲक्सिस then the refracted ray passes through the principal focus. ओके, आता दुसरा रूल बघा, when the incident ray passes through the principal focus, म्हणजे जर समजा इन्सिडंट रे प्रिन्सिपल फोकसमधून जात असेल. आता आपण प्रिन्सिपल फोकस काढून घ्यायला पाहिजे आधी. मग आपण आधी काय करूया, प्रिन्सिपल फोकस काढूया. दोन्ही बाजूला सेम. का सेम घेतले ते मी तुम्हाला सांगते थोड्या वेळाने. बघा, हा आहे F1, हा आहे F2. इथे पण काढून ठेवते. F1, F2. प्रिन्सिपल फोकस जो आहे ते दोन असतात.
एक या बाजूला असतो, लेफ्ट साईडला एक राईट साईडला. याचं कारण असं की याला किती लेन्सला किती कर्व आहे, हा एक कर्व आहे. तर ह्या कर्वच्या समोर जर ऑब्जेक्ट ठेवला तर ह्या ऑब्जेक्टचे जे पॅरलल जे ह्या ऑब्जेक्टकडनं येणारे जे सनलाईट आहेत ते ह्या फोकसमध्ये येतील. म्हणजे किंवा ह्या बाजूला जर ठेवला आपण ऑब्जेक्ट तर त्याचे पॅरलल लाईन जे इन्सिडेंट रे यावर पडणार आहे त्याचे फोकस कुठे होणार आहेत, इमेज इकडे मिळणार. आणि ह्याला दोन कर्व असल्यामुळे दोन फोकस आहे. समजा जर हा प्लेन असता एका बाजूने तर एकच फोकस असला असता, त्याला प्रिन्सिपल फोकस एकच असला असता. पण हे दोन्ही दोन कर्व असल्यामुळे याला आपण काय म्हणतो, बाय कन्व्हेक्स लेन्स म्हणतो. ही बाय कन्व्हेक्स लेन्स आहे, दोन बाजूला कर्व असल्यामुळे दोन फोकस आहे. ओके. आणि हे दोन्ही आपण सेम डिस्टन्सवर घेतोय, तुमच्या लक्षात आलं असेल. इथे पण इकडे पण आपण हे F1 आणि F2 आपण सेम डिस्टन्सवर का घेतले, सेम डिस्टन्सवरच असतात का ते, तर कधी असतात जेव्हा हा जो लेन्स आहे ह्या लेन्सचे हे दोन्ही कर्व सिमिलर असतात तेव्हा हे सेम डिस्टन्सवर असतात. आणि आपण 10वीमध्ये बाय कन्व्हेक्स आणि बाय कन्केव्ह लेन्सेस यूज करणार आहोत, अभ्यास करणार आहोत. आणि दोघंही सिमिलरच आपण घेणार आहोत. म्हणजे आपण जे लेन्सेस इकडे घेतलेले आहोत, जे आपण स्टडीसाठी, अभ्यासासाठी, प्रॅक्टिकलसाठी यूज करणार आहोत, तर यांचे जी बल्जीनेस जो आहे तो दोन्ही बाजूला कसा आहे, सिमिलर आहे. आणि म्हणून ह्या लेन्सचा या बाजूचा जो फोकस आहे तो जितक्या अंतरावर असेल तेवढ्याच अंतरावर ह्या बाजूचा फोकस असणार आहे. पण जर समजा हा लेन्स एका बाजूला जास्त बल्जी आहे आणि एका बाजूला कमी बल्जी आहे तर अशा वेळेस मात्र त्यांचे हे फोकस जे आहेत ह्या कसे असतात, वेगवेगळ्या डिस्टन्सवर असतात. ओके. आता आपण दुसऱ्या रूलकडे येऊया पुन्हा. दुसरा रूल काय आहे, व्हेन द इन्सिडंट रे पासेस थ्रू द प्रिन्सिपल फोकस द रिफ्रॅक्टेड रे इज पॅरलल टू द प्रिन्सिपल ॲक्सिस. म्हणजे नेमकं याच्या उलट, जर इन्सिडंट रे जर प्रिन्सिपल फोकसमधून येत असेल, समजा हा इन्सिडंट रे आहे, हा इन्सिडंट रे या फोकसमधून येतोय, समजा मी हा इन्सिडंट रे असा काढला, इन्सिडंट रे या फोकसमधनं येतोय समजा असा, आणि ह्या लेन्सवर आला तो. आता हा जो इन्सिडंट रे या लेन्सवर आल्यानंतर काय होणार आहे, रिफ्रॅक्ट होणार आहे. हा याचा काय करतो, रिफ्रॅक्ट होतो, म्हणजे तो त्याचं काय करतो, डायरेक्शन चेंज करतो. तर हा काय करणार आहे, डायरेक्शन कसा चेंज करणार आहे, द रिफ्रॅक्टेड रे इज पॅरलल टू द प्रिन्सिपल ॲक्सिस. मग याचं रिफ्रॅक्शन होणार आहे, पण हे रिफ्रॅक्शन कसं होणार आहे, ह्या प्रिन्सिपल ॲक्सिसला पॅरलल होणार आहे. ह्या प्रिन्सिपल ॲक्सिसला कसं होणार आहे, ते पॅरलल. म्हणजे हे त्याचं रिफ्रॅक्शन बघा कसं होतं आहे, पॅरलल होतं या प्रिन्सिपल ॲक्सिसला, ते पॅरलल. म्हणजे इकडे बघा, जर इन्सिडंट रे जर प्रिन्सिपल ॲक्सिसला पॅरलल असेल तर रिफ्रॅक्टेड रे काय होतो, प्रिन्सिपल फोकसमधून जातो. आणि जर समजा इन्सिडंट रे प्रिन्सिपल फोकसमधून जात असेल तर रिफ्रॅक्टेड रे हा कसा असतो, प्रिन्सिपल ॲक्सिसला पॅरलल असतो. ओके, गॉट इट. नेक्स्ट थर्ड रूल, व्हेन द इन्सिडंट रे पासेस थ्रू द ऑप्टिकल सेंटर. म्हणजे हा जो इन्सिडंट रे जो आहे, हा इन्सिडंट रे या ऑप्टिकल सेंटरमधून जात असेल, समजा हा असा जातोय, असा असेल किंवा कसाही, तुम्ही म्हणजे कसाही रे घ्या, कसाही घ्या किंवा असा घ्या, पण तो कुठून जातोय, ओ मधून जातोय. हा ओ मधून गेला का, नाही. हा ओ मधून गेला का, नाही. हा एफ मधून गेला. तर ओ मधून जाणारा जर समजा इन्सिडंट रे असेल, समजा हा इन्सिडंट रे जो आहे हा ओ मध्ये गेलाय इथे, तर ओ मधून गेल्यानंतर ऑप्टिकल सेंटरमधून, व्हेन द इन्सिडंट रे पासेस थ्रू द ऑप्टिकल सेंटर ऑफ द लेन्स इट पासेस विदाउट चेंजिंग इट्स डायरेक्शन. तो आफ्टर रिफ्रॅक्शन त्याची डायरेक्शन चेंज होत नाही, तो तसाच पास होतो. इट पासेस विदाउट चेंजिंग इट्स डायरेक्शन. तो त्याची डायरेक्शन चेंज करत नाही. इथे कशी डायरेक्शन चेंज झाली, हा असा येत होता तर असा सरळ जाण्याच्या ऐवजी इकडे वळला. हा बघा, हा असा येत होता, सरळ जाण्याच्या ऐवजी हा इकडे वळला. म्हणजे ही जी डायरेक्शन चेंज झाली 2 वेळा, तशी इथे डायरेक्शन चेंज होत नाही, कारण तो कुठून जातोय, ऑप्टिकल सेंटरमधून जातोय. तर हे 3 रूल, ह्या 3 ज्या रे डायग्राम आहेत किंवा हे जे 3 रूल आहेत की इन्सिडंट रे जर प्रिन्सिपल ॲक्सिसला पॅरलल असेल तर तो आफ्टर रिफ्रॅक्शन फोकसमधून जातो. जर तो इन्सिडंट रे फोकसमधूनच जात असेल तर आफ्टर रिफ्रॅक्शन तो प्रिन्सिपल ॲक्सिसला पॅरलल असेल. आणि जर इन्सिडंट रे ऑप्टिकल सेंटरमधून गेला तर तो त्याची डायरेक्शन चेंज न करता
करतात तसा पुढे निघून जातो. हे 3 रूल नीट लक्षात ठेवायचे आणि हे रूल आपल्याला नंतर यूज करायचे आहेत रे डायग्राम काढताना. आता आपण सिमिलर इमेजेस फॉर्म बाय द कन्केव्ह लेन्स बघणार आहोत. ज्या पद्धतीने इथे कन्व्हेक्स लेन्समध्ये आपण डायग्राम काढलेले आहेत तशाच इथे डायग्राम काढूया. इथे सुद्धा आपण फोकस काढून घेऊया. आधी पहिल्यांदा बघा, डायग्राम कशी काढायची सांगते. पहिल्यांदा आपण काय करायचं तर आधी प्रिन्सिपल ॲक्सिस काय करायचा आधी काढून घ्यायचा. असा तो काढून घेतल्यानंतर या प्रिन्सिपल ॲक्सिसच्या मिडलला एक पॉइंट घेऊन त्याबरोबर त्याच्या दोन्ही बाजूला वरती आणि खालच्या अबाव अँड बिलो काय करायचं सेम डिस्टन्सपर्यंत आपण एक परपेंडिक्युलर लाईन पेन्सिलनी काढून घ्यायची. ती काढल्यानंतर ह्या पेन्सिलनी काढलेल्या लाईनच्या दोन्ही बाजूला आपण काय करायचंय प्रोटेक्टर ठेवून लेन्सची कर्व काढून घ्यायचा आहे. आता हा कन्केव्ह लेन्स असल्यामुळे हा लेन्स मधल्या बाजूला कसा असतो फुगीर असतो. बघा आता आपण काढून घेऊया. ही 90 आपण काय करायची याच्यावरती मॅच करायची आणि मॅच केल्यानंतर बरोबर आपण कर्व काढून घ्यायचा सिमिलर साईडला. त्याचप्रमाणे नंतर मग या अपोजिट साईडला आपण प्रोटेक्टर ठेवायचा आणि ह्या लाईनच्या काही थोड्या अंतरावर सिमिलर अंतरावरती इकडे लगेच काय करायचा कर्व काढून घ्यायचा. आणि हा कर्व काढून घेतल्यानंतर मग ते दोन्ही कर्व काय करायचे दोन्ही कर्व इथे जॉईन करायचे. की हा झाला आपला कन्केव्ह लेन्स. म्हणजे कन्केव्ह लेन्स आणि कन्व्हेक्स लेन्स सुंदर दिसण्यासाठी किंवा आकृती आपली छान दिसण्यासाठी आपण ह्या पद्धतीने जर काढली तर ती आपल्याला छान दिसते. ओके, आता बघा हे काढून पहिल्यांदा प्रिन्सिपल ॲक्सिस नंतर लेन्स काढून घ्यायचा. नंतर काय करायचं तर ऑप्टिकल सेंटर जो आहे या ऑप्टिकल सेंटरच्या दोन्ही बाजूला काय करायचं सिमिलर डिस्टन्सवरती काय करू फोकस पॉइंट काढून घ्यायचे. हे बघा हे आहे फोकस F1 आणि F2. एक लेफ्ट साईडचा फोकस आणि एक राईट साईडचा फोकस असे फोकस काढून घ्यायचे आणि ते कंपॉसनेच काढायचे. पट्टीने मोजून काढत बसला तर थोडीशी एरर येऊ शकते. मग हा आहे F1, हा आहे F2, F1 F2, F1 F2. आता आपण तिन्ही रूल बघूया. तिन्ही रूल जरा याप्रमाणेच आहेत, आपण वाचूया. तुम्हाला मी समजावून सांगते. बघा पहिला रूल आहे व्हेन द इन्सिडेंट रे इज पॅरलल टू द प्रिन्सिपल ॲक्सिस. समजा या प्रिन्सिपल ॲक्सिसला इन्सिडेंट रे कसा आहे पॅरलल आहे. समजा आपण काढूया पॅरलल. समजा हा इन्सिडेंट रे कन्केव्ह लेन्सवरती येतोय. मिडल पोर्शनपर्यंत आणायचा बरं का असा. हां, तर हा इन्सिडेंट रे कसा येतोय प्रिन्सिपल ॲक्सिसला पॅरलल जातोय आणि तो कन्केव्ह लेन्सवरती आला. आता आल्यानंतर तो काय होणार आहे रिफ्रॅक्ट होणार आहे म्हणजे तो त्याचं डायरेक्शन काय करणार आहे चेंज करणार आहे. आणि तुम्हाला माहिती आहे कन्केव्ह लेन्सवरती जेव्हा इन्सिडेंट रे येतो तेव्हा काय होतं की तो काय करतो दूर जातो, डायव्हर्ट होतो. मग असा दूर जाणार आहे तो. पण तो दूर जाताना कुठून दूर जाईल माहिती आहे का तर द रिफ्रॅक्टेड रे व्हेन एक्सटेंडेड बॅकवर्ड्स पासेस थ्रू द फोकस. बॅकवर्डला तो एक्सटेंड करायचा. म्हणजे हा रिफ्रॅक्टेड रे असा जो जाणार आहे बघा, हा असा जाणार आहे तर तो दूर जात असताना तो मागच्या बाजूला वाढवल्यानंतर तो फोकसमध्ये जाताना दिसला पाहिजे. म्हणजे हा जो मागच्या बाजूचा फोकस आहे बॅकवर्ड साईडचा फोकस जो आहे त्या फोकसमधून जातोय असं आपल्याला दिसलं पाहिजे. म्हणजे हा इन्सिडेंट रेचा हा एंड पॉइंट आणि आपला फोकस हे दोघं सुद्धा जॉईंट करायचे असे आणि मग पुढे तो जाताना रिफ्रॅक्ट होताना दाखवायचा. म्हणजे रिफ्रॅक्शन नंतर तो इथून रिफ्रॅक्ट होतो पण तो इथून आल्यासारखा दिसतो म्हणून ही डॉटेड लाईन दाखवलेली आहे. तर हा आहे याचा कन्केव्ह लेन्सच्या ऑप्टिकल
कनकेव्ह लेन्सच्या प्रिन्सिपल ॲक्सिसला पॅरलल असलेल्या लाईनचा रूल. पॅरलल असलेला इन्सिडंट रे हा आफ्टर रिफ्रॅक्शन व्हेन एक्सटेंड बॅकवर्ड पासेस थ्रू द फोकस असं जाताना आपल्याला दिसतो. ही त्याचा पहिला रूल. आता दुसरा रूल बघा. व्हेन द इन्सिडंट रे पासेस थ्रू द फोकस द रिफ्रॅक्टेड रे इज पॅरलल टू द प्रिन्सिपल ॲक्सिस. रिफ्रॅक्टेड रे जो आहे समजा तो फोकसमधून जात असेल फोकसमधून जात आहे बघा. तर रिफ्रॅक्टेड रे काय होतो? रिफ्रॅक्टेड रे हा प्रिन्सिपल ॲक्सिसला कसा असतो? पॅरलल असतो. प्रिन्सिपल ॲक्सिसला तो पॅरलल असतो बघा. when the incident ray passes through the focus the refracted ray is parallel to the principal axis. हे बघा इथे हे पण आपण नंतर शिकणारच आहोत. प्रिन्सिपल ॲक्सिसला तो पॅरलल काढायचा. ओके. हा झाला रिफ्रॅक्टेड रे, हा झाला इन्सिडंट रे. आता तिसरा जो रे आहे तो म्हणजे व्हेन द इन्सिडंट रे पासेस थ्रू द ऑप्टिकल सेंटर. या ऑप्टिकल सेंटरमधून जर आपला इन्सिडंट रे जात असेल समजा तर काय होतो तो? द ऑप्टिकल सेंटर ऑफ द लेन्स इट पासेस विदाउट चेंजिंग इट्स डायरेक्शन. कन्व्हेक्स लेन्सप्रमाणे तो आपली डायरेक्शन चेंज करत नाही. ह्या दोन्ही लेन्समध्ये सिमिलर त्याची डायरेक्शन असणार आहे. म्हणजे जेव्हा ऑप्टिकल सेंटरमधून जातो इन्सिडंट रे तेव्हा त्याचं रिफ्रॅक्शन होताना तो त्याची डायरेक्शन चेंज करत नाही. तर अशा पद्धतीने हे जे रूल आहेत हे नीट लक्षात ठेवायचे आहेत, कारण की आपण जेव्हा रे डायग्रॅम काढणार आहोत तेव्हा हे रूल आपल्याला यूज करायचे आहेत. रे डायग्रॅम काढताना यातले 3 पैकी 2च आपण रे काढले तरी सुद्धा आपल्याला डायग्रॅम काढता येते. स्टुडंट, तुम्हाला आजचा लेसन आवडला असेल तर तुम्ही व्हिडिओला लाईक करा आणि जर तुम्ही चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. थँक्यू.